मित्रांनो, कसे आहात? या कोरोनामुळं आज माणसापुढं अनेक प्रश्न आवासून उभे आहेत. जगातल्या अनेक देशांच्या अर्थव्यवस्था डळमळीत झालेल्या आहेत. आरोग्याचा प्रश्न तर चिंताजनक आहे. लोकांच्या नोकऱ्या गेलेल्या आहेत. पोटापाण्याचा प्रश्न निर्माण झालेला आहे आणि सगळ्या जगातल्या विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा खूप गंभीर प्रश्न निर्माण झालेला आहे. शाळा कॉलेज अजून बंद आहेत. ऑनलाईन शिक्षण चालू आहे. परंतु परीक्षांचा प्रॉब्लेम आहे. महाराष्ट्राचा शिक्षण मंत्र्यांनी सांगितलं होतं की मेच्या आत काही परीक्षा होणार नाहीत. मग आशा निर्माण झाली की जून मध्ये परीक्षा होतील. पण आता वातावरण असं आहे की 10वीच्या आणि 12वीच्या विद्यार्थ्यांना परीक्षा न घेताच पुढच्या वर्गात जायला परवानगी मिळणार आहे. ते काही असलं, गुणवत्तेचा प्रश्न असला किंवा व्यवस्थापनाचा प्रश्न असला तरीही या कोरोनाचा विचार करून नव्हे, कोरोनाच्या काळे म्हणून नव्हे, तर 10वी नंतर पुढं काय, 12वी नंतर पुढं काय, पदवी झाल्यानंतर पुढं काय करायचं, हा प्रश्न विद्यार्थ्यांना नेहमीच सतावीत असतो. त्यांच्या पुढे नेहमी उभा राहत असतो. याबद्दल विचार करण्यासाठी आपण हा व्हिडिओ तयार करत आहोत. व्हिडिओ अतिशय छोटा आहे. अगदी मोजक्या गोष्टी यात सांगितलेल्या आहेत. 10वी नंतर, 12वी नंतर, पदवी नंतर काय करता येईल याबद्दलचं तपशीलवार विवेचन माझ्या पुस्तकाचं नाव तुम्ही ऐकलं असेल, पुढे काय आणि तुमची स्मरणशक्ती कशी वाढवाल, यामध्ये केलेलं आहे. या पुस्तकाची 2009 साली 16वी आवृत्ती प्रकाशित झाली होती. म्हणजे 16 आवृत्त्या झाल्या 2009 पर्यंतच. परंतु 2009 नंतर मात्र जवळजवळ 11-12 वर्ष झाली हे पुस्तक बाजारात नाही. काही अपरिहार्य कारणानं मीच प्रकाशकाला ते पुस्तक प्रकाशित करू दिलं नाही. हे पुस्तक तुम्हाला कुठे मिळालं तर ते अवश्य वाचा. त्यामध्ये सगळं तपशील दिलेला आहे. आणि तरीही आता या पुस्तकाची 17वी आवृत्ती लवकरच बाजारात येईल. बाजारात म्हणण्यापेक्षा अमेझॉनवर येईल. तर त्यावेळेस मी सूचना तुम्हाला देईलच. तर मित्रांनो, 10वी नंतर पुढे काय, हा खरोखरच अखेरीस एक यक्ष प्रश्न आहे. तुमच्यापैकी जे 10वी झालेले आहेत त्यांनी त्या 10वीचा काळ त्यांचा आठवा. त्यावेळेस तुमच्या मनात काय काय विचार येत होते ते लगेच आठवतील तुम्हाला. आणि दरवर्षी हा यक्ष प्रश्न लक्षावधी विद्यार्थ्यांना सतावीत असतो. 10वी हे असं जंक्शन स्टेशन आहे की या ठिकाणी फार विचारपूर्वक गाडी पकडायची असते. परंतु इथून अनेक क्षेत्राकडे जाणाऱ्या गाड्या मिळतात. त्यापैकी आपल्या क्षेत्राकडे नेणारी गाडी कोणती हे ज्याचं त्यानं नक्की करायचं असतं. एकदा गाडी पकडली की मग परत फिरता येत नाही, किंवा परत फिरण्याचा हट्ट धरलाच तर त्यात नाहक जीवनातील अमूल्य वेळ आणि पैसा पण खर्च होऊन मानसिक त्रास वाट्यास येतो. अर्थात 10वी उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांचं वय हे स्वतंत्र निर्णय घेण्या इतपत पक्क झालेलं नसतं. तेव्हा योग्य तो अभ्यासक्रम निवडण्यासाठी त्यांना त्यांच्या पालकांनी सहाय्यभूत व्हावं. पालकांनी त्यांच्या पुढे निरनिराळ्या क्षेत्रांची माहिती ठेवावी. कोणत्या क्षेत्रात कोणती पदे, नोकरीच्या कोणत्या संधी उपलब्ध आहेत, यश आणि श्रीचं प्रमाण काय आहे, गुणवत्ता काय हवी, खर्चाचं प्रमाण काय आहे, आपल्या ऐपत काय आहे, याविषयीची माहिती ठेवावी आणि त्यातून आपल्या पाल्यास योग्य तो मार्ग स्वीकारण्यास प्रोत्साहित करावं. स्वतःचं मत मात्र लादू नये. पण आपल्या पाल्यास 10वीच्या परीक्षेत मिळालेले एकूण आणि विषयवार गुण, त्याने 8वी ते 10वी या 3 वर्षात अभ्यासेतर अभ्यासक्रमात मिळवलेलं प्रावीण्य यांच्या साह्याने त्याचा कल, त्याची आवड तपासावी. त्याचे शारीरिक व्यक्तिमत्व, बुद्धिमत्ता, स्वभाव, विशेष ज्ञानाचा दर्जा इत्यादी बाबतीत मानसशास्त्रीय कसोट्यांचा वापर करून काही आडाखे बांधावेत. आणि आपल्या पाल्याला कोणता व्यवसाय योग्य ठरेल हे आपण निपक्षपातीपणे ठरवावे आणि आपल्या पाल्याशी तसे सुचवावे. जर आपल्या पाल्याला जीवशास्त्र, रसायनशास्त्र इत्यादीची आवड असेल आणि बोर्डाच्या परीक्षेत जर उत्कृष्ट मार्क्स मिळालेले असतील तर त्याच्यासाठी वैद्यकीय किंवा कृषी क्षेत्र आत्ताच निश्चित करावं. भौतिक, गणित आणि रसायन यात जर आवड असेल आणि गुणही उत्कृष्ट असतील तर त्याच्यासाठी इंजिनिअरिंग हे क्षेत्र निश्चित करावं. या दोन्ही क्षेत्राकडे जाण्यासाठी 10वी नंतर प्रथम 11वी सायन्सला प्रवेश घेणं आवश्यक आहे. जर विद्यार्थ्यांना गणिताची आवड असेल आणि गुणही बऱ्यापैकी असतील आणि पुढे चार्टर्ड अकाउंटंट, कॉस्ट अकाउंटंट, कंपनी सेक्रेटरी किंवा कंपनीत मॅनेजर म्हणून काम करण्याचे किंवा स्वतंत्र व्यवसाय करण्याची इच्छा असेल तर अशा विद्यार्थ्यांनी कॉमर्स शाखेकडे वळावं. या शाखेच्या द्वारे उत्कर्षाच्या अनेक संधी उपलब्ध आहेत. गुणवत्ता, हुशारी याचबरोबर भरपूर कष्ट करायची तयारी असेल तर यश श्री मिळाल्याशिवाय राहणार नाही. भाषा आणि इतिहास इत्यादी विषयांची आवड असेल तर आर्ट्स साईडला
जाणं योग्य ठरेल. या शाखेकडे गेल्यानंतर पुढे IAS वगैरे सारख्या स्पर्धात्मक परीक्षांसाठी तयारी करण्यास भरपूर वेळ मिळतो आणि निवडीची शक्यताही फार निर्माण होते. या विषयात संशोधन करण्याची वाव आहे. चित्रकला, संगीत इत्यादीची आवड असेल तो वरील कुठल्याही शाखेची निवड न करता ललित कला विषय शिकविणाऱ्या JJ स्कूल ऑफ आर्ट्स मुंबई किंवा अभिनव कला महाविद्यालय पुणे यासारख्या संस्थांत प्रवेश घेणं उपयुक्त ठरेल. वास्तविक पाहता आजच्या विद्यार्थ्यांना आर्ट्स, कॉमर्स, सायन्स, इंजिनिअरिंग आणि वैद्यकीय या ठराविक चाकोरीच्या बाहेर काहीही माहीत नसतं. जी गोष्ट विद्यार्थ्यांची तीच गोष्ट त्यांच्या पालकांची आहे. प्रत्येकाचा हट्ट असतो, माझा मुलगा डॉक्टर व्हावा, माझा मुलगा इंजिनिअरिंग व्हावा. जे मला माझे संपूर्ण आयुष्य जमलं नाही ते माझ्या मुलाने मिळवून दाखवावं. किंवा माझ्या शेजारचा मुलगा डॉक्टर झाला, मग त्याच्या नाकावर टिचून माझ्या मुलाने डॉक्टर व्हावं. पण ही विचारसरणी आपल्या मुलाचा घात करणारी आहे. त्याला भावी आयुष्यात यामुळे वैफल्याशिवाय काही मिळणं दुरापास्तच आहे. तेव्हा पालकांनी जागरूकपणे, सावधपणे विचार करावा अशी माझी नम्र विनंती आहे. वर सांगितल्याप्रमाणे प्रत्येक पालकाचं धोरण असल्याने त्या क्षेत्रात भयंकर बेकारी निर्माण झालेली दिसते आहे, तर इतर क्षेत्रात तज्ज्ञ व्यक्तींचा अजूनही तुटवडा आहे. तेव्हा असे चाकोरी बाहेरचे व्यवसाय माहिती करून घेऊन आपल्या पाल्याला त्याची ओळख करून द्यावी आणि त्याचा निर्णय त्याला घेऊ द्यावा. आज जगात डॉक्टर, इंजिनियर असे बोटावर मोजता येण्यासारखे केवळ 2-3 व्यवसाय नाहीत. सांगितलं तर तुम्हाला आश्चर्य वाटेल, पण ते सारं खरं आहे की आज जगात 10,000पेक्षा जास्त व्यवसाय उपलब्ध असून त्यात नवनवीन व्यवसायांची रोज भर पडत आहे. त्यातून आपल्याला किंवा आपल्या पाल्याला पेलेल अशा पण योग्य व्यवसायाची किंवा अभ्यासक्रमाची निवड करणं शक्य आहे. आपली क्षमता लक्षात न घेता डॉक्टर किंवा इंजिनियर होणं हाच काही केवळ जास्त पैसा आणि यश मिळविण्याचा मार्ग नाही. डॉक्टर, इंजिनियर्स यांच्याबरोबरच वकिली व्यवसाय, आर्किटेक्ट, चार्टर्ड अकाउंटंट, कॉस्ट अकाउंटंट या व्यवसायातही भरपूर पैसा, मान मरातब आणि यश मोठ्या प्रमाणावर मिळू शकतं. IAS, बँक ऑफिसर्स, कंपनी एक्झिक्युटिव्हना केवळ उत्तम पगारच नव्हे तर गाडी, बंगला, घरकमाल, नोकर, चाकर इत्यादी चांगल्या प्रकारच्या सुविधाही मिळू शकतात. शिवाय मान मरातब आणि देशसेवा करण्याची संधी मिळते ती वेगळीच. त्यासोबतच शिंपी, वायरमन, गौंडी, वेल्डर, प्लंबर, मोटार मेकॅनिक, TV मेकॅनिक, कॉम्प्युटर प्रोग्रामर, कंपनी सेक्रेटरी या व्यवसायांना देखील भरपूर वाव आहे. परंतु यासाठी अगदी अचूक जरी येणार नसला तरी त्याचा मार्गदर्शनासाठी फार उपयोग होतो असं आढळून आलं आहे. अशा प्रकारच्या ॲप्टिट्यूड टेस्ट, कल चाचणी परीक्षा आपल्या पाल्यांच्या करून घेणं उपयोगी ठरेल. या ॲप्टिट्यूड टेस्ट बाबत आपण मागच्या एका व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती पाहिलेली आहे. त्यात दिलेल्या वेबसाईट्सवर आपण संपर्क साधून आपल्या पाल्याच्या ॲप्टिट्यूड टेस्ट करून घ्या. 10वी नंतर एक परंपरागत मार्ग आहे, तो म्हणजे 11वीला प्रवेश घ्यायचा. मग 11वी आर्ट्सला का 11वी कॉमर्सला का 11वी सायन्सला हे मगाशी सांगितल्याप्रमाणे आपल्याला 10वीला मिळालेल्या मार्कांच्या साहाय्याने ठरवता येईल. म्हणजे तुम्हाला 10वी नंतर 2 वर्षाचा 12वीचा कोर्स करता येऊ शकेल. किंवा कॉलेजला जायचं नसेल तर, म्हणजे सर्वसाधारण नेहमीची पदवी घ्यायची नसेल तर तुम्हाला 2 वर्षाचा ITIचा कोर्स करता येईल. आणि 2 वर्ष झाल्यानंतर ITIचा ट्रेड केल्यानंतर तुम्हाला नोकरी मिळू शकते आणि काही ट्रेडच्या बाबतीत स्वतंत्र व्यवसायही करता येतो. तर या ट्रेड्समध्ये फिटर, सिव्हिल ड्राफ्ट्समन, कॉम्प्युटर, इलेक्ट्रिशियन, प्लंबर, वेल्डर, मशीन टूल्स, कुकरी, पेंट टेक्नॉलॉजी, रेडिओ TV मेकॅनिक, मोटर मेकॅनिक, डिझेल मेकॅनिक, मरीन मेकॅनिक असे वेगवेगळे ट्रेड्स उपलब्ध आहेत. ITI करायचं नसेल तर पॉलिटेक्निक 3 वर्षाचा इंजिनिअरिंग डिप्लोमा उपलब्ध आहे पॉलिटेक्निकचा. पॉलिटेक्निकला प्रवेश घेणं आवश्यक आहे. या पॉलिटेक्निकमधल्या इंजिनिअरिंग डिप्लोमासाठी शाखा आहेत: ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग, सिव्हिल इंजिनिअरिंग, कॉम्प्युटर इंजिनिअरिंग, IT म्हणजे इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीचं इंजिनिअरिंग, बायोटेक्नॉलॉजी, आर्किटेक्चर, बायोमेडिकल, लेदर टेक्नॉलॉजी, टेक्सटाईल टेक्नॉलॉजी, पेट्रोलियम टेक्नॉलॉजी, प्लॅस्टिक टेक्नॉलॉजी, रबर टेक्नॉलॉजी, ॲग्रिकल्चर, एरोनॉटिक्स, मेकॅनिकल, केमिकल, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स असे विविध इंजिनिअरिंगचे कोर्सेस उपलब्ध आहेत.
या डिप्लोमाला तुम्हाला 3 वर्ष काळ लागतो. डिप्लोमा पूर्ण करण्यासाठी 3 वर्षाचा कालावधी आहे. याशिवाय पॅरामेडिकलचे 3 वर्षाचे कोर्सेस देखील उपयुक्त आहेत. 10वी नंतर करता येणारे आहेत पाहिजे. हे सगळे कोर्सेस सांगितले 10वी नंतरचे आहेत. पॅरामेडिकल मध्ये DLMT, DOA, DOT, सॅनिटरी इन्स्पेक्टर, हेल्थ इन्स्पेक्टर, DHFM. याशिवाय इतर कोर्सेस आहेत त्या म्हणजे DTP, डेस्कटॉप पब्लिशिंग, टॅली, मायक्रोसॉफ्ट ऑफिस, इंटरनेट, ग्राफिक्स, ॲनिमेशन, वेब डिझायनिंग, सायबर सिक्युरिटी, ब्युटी अँड कॉस्मेटॉलॉजी, फॅशन डिझायनिंग, फोटोग्राफी, ज्वेलरी डिझायनिंग इत्यादी कोर्सेस उपलब्ध आहेत. हे कोर्सेस खाजगी संस्थांतून केले तरी त्याचा उपयोग होतो. स्वतःच्या व्यवसायातून करता येतात. पॉलिटेक्निक जे आहे त्याला जर प्रवेश घ्यायचा असेल पॉलिटेक्निकला तर तुम्हाला एक प्रवेश परीक्षा द्यावी लागते. आणि त्या प्रवेश परीक्षेची माहिती मिळण्यासाठी एक वेबसाईट सांगतो www.apolitechnic.nic. काहीच शिकणं शक्य नसेल तर त्यांना नोकरीसाठी प्रयत्न करायला हरकत नाही. 10वी नंतरही खाजगी क्षेत्रात, सरकारी क्षेत्रात किंवा जमलं नाही कुठंच तर सैन्य दलामध्ये नोकरी मिळू शकते. त्याबाबतच्या जाहिराती वर्तमानपत्रात येतात. या खाजगी क्षेत्रातल्या नोकऱ्या करताना 10वी नंतर देखील तुम्ही सायंकालीन शाळेत, रात्र शाळेमध्ये जाऊन एखादी पदवी मिळवू शकता. आता यानंतर आपण पाहूया 12वी नंतर पुढं काय. 10वी नंतरच जीवनाला कलाटणी देणारा निर्णय घेतला जातो आणि त्यानंतर आर्ट्स, कॉमर्स, सायन्स आणि इतर कोर्सेस अशी विभागणी होत असते. ज्यांनी इतर कोर्सेस घेतलेले असतात त्यांनी आतापर्यंत व्यवसायाला सुरुवाती केलेली असेल. परंतु ज्यांनी औपचारिक शिक्षण चालू ठेवण्याच्या हेतूने आर्ट्स, कॉमर्स आणि सायन्सला ऍडमिशन घेतलेले असते त्यांच्या पुढे 12वी नंतर पुढं काय असा प्रश्न पुन्हा एकदा उभा राहतो. वास्तविक पाहता 10वीच्या रिझल्ट नंतरच बुद्धी गुणांक आणि इतर कसोट्या वापरून पालकांनी आपल्या पाल्याने काय करावं किंवा विद्यार्थ्यांनी आपण काय करायचं हे ठरवलेलं असतं आणि त्यानुसारच योग्य तो अभ्यासक्रम निवडलेला असतो. तरीही 12वी नंतर काय करता येऊ शकेल अशी उत्सुकता आजच्या विद्यार्थ्यांची असल्याने त्यांना मार्गदर्शन व्हावे आणि 10वी नंतर काय करायचं हे ठरवलेले अन्य काही कारणाने शक्य होणार नसेल तरी निराश न होता इतर अभ्यासक्रमही उपलब्ध आहेत आणि त्यातही आपण नावलौकिक, मानमरातब, यश आणि संपत्ती मिळवू शकतो. 12वी नंतर कुठले अभ्यासक्रम उपलब्ध आहेत ते थोडक्यात पुढे पाहत आहोत. आपण सांगणार आहे. अधिक तपशील सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे पुढे काय या माझ्या पुस्तकात तुम्हाला मिळतील. ते पुस्तक एखाद्या कॉलेजच्या लायब्ररीमध्ये किंवा कुठे मिळालं पुस्तक दुकानात तर अवश्य घ्या. 12वी नंतर 12वी ज्यांचं मॅथमॅटिक्स, फिजिक्स आणि केमिस्ट्री आहे त्यांना इंजिनिअरिंगची डिग्री मिळवता येते. 12वी ज्यांनी बायोलॉजी, फिजिक्स आणि केमिस्ट्री घेतले त्यांना मेडिकल शाखेमध्ये उन्नती करून घेता येते किंवा नेहमीच्या BA, BCom, BSc या पदव्या मिळवता येतात किंवा महत्वाची करिअर म्हणजे NDA ला प्रवेश मिळवता येतो. टीचिंगची आवड आहे त्यांना टीचिंगचे कोर्सेस करता येतात किंवा मग इतरही फॉरेन लँग्वेजेस, जर्नलिझम, हॉटेल मॅनेजमेंट सारखे अभ्यासक्रम उपलब्ध आहेत. तर इंजिनिअरिंग मध्ये प्रवेश घेतलेल्या इंजिनिअरिंगला प्रवेश ज्यांना घ्यायचा आहे त्यांच्यासाठी खूप वाव आहे, खूप शाखा उपलब्ध आहेत, खूप ब्रँचेस इंजिनिअरिंगच्या उपलब्ध आहेत. नेहमीचे आपले सिव्हिल, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल आहेतच पण त्यासोबत इलेक्ट्रॉनिक्स, कॉम्प्युटर सायन्स, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, केमिकल इंजिनिअरिंग, प्रोडक्शन इंजिनिअरिंग, मरीन इंजिनिअरिंग, टेक्सटाईल, मायनिंग, एरोनॉटिकल, एरोस्पेस, ऑटोमोबाईल, बायोमेडिकल, बायोटेक्नॉलॉजी, इलेक्ट्रॉनिक्स आणि कॉम्प्युटर, इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन, इलेक्ट्रिकल्स अँड इलेक्ट्रॉनिक्स, डबल डिग्री या ठिकाणी 2 विषय आहेत, इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स, ॲग्रिकल्चरल इंजिनिअरिंग, सिरॅमिक इंजिनिअरिंग, एन्व्हायरमेंटल इंजिनिअरिंग. अजूनही बऱ्याच शाखा आहेत
ज्या महत्वाच्या शाखा त्या सांगितल्यात पहा. मेडिकलला जायचं असेल, मेडिकलचा कोर्स 5 वर्षाचा आहे, तर इंजिनिअरिंगचा 4 वर्षाचा आहे. मेडिकलला प्रवेश घ्यायचा असेल तर त्यासाठी तुम्हाला वेगवेगळ्या पॅथी उपलब्ध आहेत. एक तर तुम्ही ॲलोपॅथीला जायचं म्हटल्यावर MBBS करू शकता किंवा BAMS म्हणजे आयुर्वेदची डिग्री मिळू शकता. होमिओपॅथीमधली BHMS, युनानीमधली BUMS किंवा डेंटल सायन्समधली BDS, नॅचरोपॅथीमध्ये BNYS, BPT ही फिजिओथेरपीची डिग्री आहे. BVSC ही व्हेटरनरीची डिग्री आहे. BVSC व्हेटरनरी सायन्स देखील मेडिकल मधलंच आहे. याशिवाय 2 ते 3 वर्ष मुदतीचे अलाइड हेल्थ सायन्स यामधले अभ्यासक्रम 12वी सायन्स नंतर उपलब्ध आहेत. त्यामध्ये तुम्ही फार्मसी मधला कोर्स हा किंवा BSc नर्सिंग या कोर्सेस देखील खूप वाव आहे, खूप मागणी आहे जगभर. BSc ऑपरेशन थिएटर, BSc मेडिकल लॅब टेक्निशियन, BSc कार्डिक टेक्नॉलॉजी, BSc एनेस्थेशिया टेक्नॉलॉजी, BSc रेडिओथेरपी, BSc न्यूक्लियर मेडिसिन, BOT ऑक्युपेशनल थेरपी, BSc क्लिनिकल ऑप्टोमेट्री, BSc फिजिशियन असिस्टंट, BMLT मेडिकल लॅब टेक्निशियन, BSc रिस्पायरेटरी केअर. 12वी सायन्स तर खूपच वाव आहे पहा. अजून एक क्षेत्र आहे ते म्हणजे पॅरामेडिकलचं आहे पहा. नर्सिंग सुद्धा पॅरामेडिकलमध्येच येतं, पण ते मुद्दाम वर अलाइड हेल्थ मध्ये मी सांगितलं खूप महत्वाचं आहे. पॅरामेडिकल मधले कोर्सेस देखील तसेच महत्वाचे आहेत. त्यामुळे तुम्हाला डायलिसिस टेक्निशियनचं काम करता येऊ शकतं. ECG टेक्निशियन आहे, एक्सरे टेक्निशियन आहे. मेडिकल फील्ड मधले हे डायलिसिस, ECG, एक्सरे खूप महत्वाच्या गोष्टी आहेत, महत्वाची कार्य आहेत. इंजिनिअरिंग किंवा मेडिकलला जायचं नसेल, जमले नसेल तर NDA ही एक अतिशय चमकदार धमकदार अशी करिअर आहे. देश सेवा करायला वाव देणारे करिअर आहे, आव्हानात्मक करिअर आहे. NDA ची जर एंट्रन्स एक्झाम तुम्ही दिली आणि त्यात जर निवड झाली तर तुम्हाला आर्मी, नेव्ही, एअरफोर्स मध्ये डायरेक्ट ऑफिसर म्हणून एंट्री मिळते. NDA ची परीक्षा दरवर्षी होते आणि विशेष म्हणजे NDAचा कोर्स हा पुण्यामध्ये NDAच्या शाखेमध्येच होतो. भारतात फक्त NDA पुण्यातच आहे. त्याशिवाय तुम्हाला सरळ पदवी कोर्स पूर्ण करता येतो 12वी नंतर. तुम्ही 12 आर्ट्सला घेतला असेल प्रवेश तर BA करता येईल, 12 कॉमर्स घेतला तर BCom करता येईल. 12वी सायन्सला घेतला प्रवेश तर 11वी सायन्सला प्रवेश घेतला असेल तुम्ही BSc करू शकता 12वी नंतर. हे पदवीचे डिग्रीचे कोर्सेस, त्या कोर्सेसची मुदत 3 वर्ष असते. त्यामुळे तुम्ही BA स्पेशलायझेशन इकॉनॉमिक्स, लिंग्विस्टिक, सायकोलॉजी, पॉलिटिक्स, सोशॉलॉजी, फाईन आर्ट, हिस्ट्री, जॉग्राफी, इकॉनॉमिक्स, हिस्ट्री अँड पॉलिटिक्स अशा 3 विषयाची एक डिग्री घेता येते पहा. मी BA ची डिग्री इतर डिग्रीपेक्षा कमी लिखू नका. आपल्या देशामध्ये IAS ही जी करिअर आहे ही खूप प्रेस्टिजियस करिअर समजली जाते आणि यातली मेजॉरिटी IAS सिलेक्ट झालेले जे आहेत लोक, जे ऑफिसर्स आहेत ते आर्ट्सचेच ग्रॅज्युएट आहेत. BA झाल्यानंतरच त्यांनी IAS केले, कुठलाही पुढचा अभ्यासक्रम केलेला नाही. त्यामुळे 12वी आर्ट्स झालेल्या लोकांनी BA ला ऍडमिशन घेतलं तर कमीपणाचं नाही येते. 12वी सायन्स झाल्यानं BSc करता येतं. मेडिकलला जाता आलं नाही तरी तुम्हाला BSc ला जाऊन पुढे MSc करून त्यात रिसर्च जर केला तर खूप मोठा वाव जागतिक पातळीवर आहे. एखादं नोबेल प्राइज देखील तुम्हाला मिळू शकतं. BSc नंतर MSc, PhD करून जर रिसर्च मध्ये गेला तर तुम्हाला खूप वाव आहे. आणि रिसर्चसाठी परदेशातल्या विद्यापीठात खूप मोठमोठ्या स्कॉलरशिप्स दिल्या जातात. त्यामध्ये तुमचा खर्च भागवून तुम्ही बरेचसे पैसे शिल्लक ठेवू शकता. एवढ्या मोठ्या स्कॉलरशिप्स आहेत, पण रिसर्चसाठी आहेत. म्हणजे मेडिकलच्या विद्यार्थ्यांसाठी देखील आहेत आणि सायन्सच्या विद्यार्थ्यांसाठी देखील आहेत. तर BSc नंतर तुम्हाला कॉम्प्युटर सायन्समध्ये 12वी सायन्समध्ये तुम्हाला कॉम्प्युटर सायन्समध्ये BSc करता येईल. बायोकेमिस्ट्री आहे, मायक्रोबायोलॉजीमध्ये BSc, बायोटेक्नॉलॉजी BSc इन अँथ्रोपॉलॉजी आहे, BSc इन डेअरी सायन्स, हॉर्टिकल्चर, अप्लाइड मॅथमॅटिक्स, इकॉनॉमिक्स आणि कॉमर्स. भारतातल्या काही कॉलेजमध्ये अशी डिग्री घेता येते 12वी सायन्स नंतर. मॅथमॅटिक्स, इकॉनॉमिक्स आणि कॉमर्स मग 3 शाखा एकत्र येते. यामध्ये मॅथमॅटिक्स, सायन्स, इकॉनॉमिक्स, आर्ट्स आणि कॉमर्स. मग 3 शाखांची मिळून एक डिग्री घेण्यासाठी वाव उपलब्ध आहे. तसंच BSc केमिस्ट्री, बॉटनी आणि झुऑलॉजी अशा 3 विषयांसह देखील BSc डिग्री घ्यायला वाव उपलब्ध आहे, सोय आहे.
ज्यांनी 12वी कॉमर्सला प्रवेश घेतलाय त्यांनी बीकॉम रेग्युलर, बीकॉम कॉम्प्युटर, बीकॉम टॅक्स प्रोसिजर, बीकॉम बँक मॅनेजमेंट असे कोर्सेस पुढे 12वी कॉमर्स नंतर करता येतात. किंवा 12वी आर्ट्स, 12वी कॉमर्स, 12वी सायन्सच्या विद्यार्थ्यांना BBA ऍडमिनिस्ट्रेशन, BCA कॉम्प्युटर ऍप्लिकेशन, BBM मॅनेजमेंट, BAF अकाउंट्स अँड फायनान्स हे कोर्स देखील याच्या देखील डिग्र्या ग्रॅज्युएशन तुम्हाला करता येऊ शकेल. ज्यांना टीचिंगची आवड आहे आणि लवकर नोकरी मिळायची अपेक्षा आहे त्यांना टीचिंग मधला 2 वर्षाचा प्रायमरी टीचरचा DEDचा कोर्स करता येईल. मग DEDचा कोर्स केल्यानंतर तुम्हाला प्रायमरी टीचर नोकरी मिळू शकेल. किंवा UDPED म्हणजे पेट टीचर्स, पाळीव प्राण्यांचे शिक्षक. आता हल्ली पाळीव प्राणी पाळणाऱ्यांची संख्या वाढलेली आहे. आता काही जण वेगवेगळे प्राणी, आजगर, हत्ती वगैरे देखील पाळतात, ते सुद्धा पाळल्यानंतर पाळीव प्राणी होतात. तर या प्राण्यांना शिकवण्यासाठी देखील शिक्षकांची गरज मोठ्या प्रमाणात निर्माण झालेली आहे. तर त्यासाठी तुम्हाला वेगळा कोर्स उपलब्ध आहे. तसंच ECCED म्हणजे प्रत्येक मुलाला एकट्याला शिकवणाऱ्या शिक्षकांची देखील आता आवश्यकता आहे. काही पालकांना वाटतं माझ्या मुलाला शाळेत पाठवण्याच्या माझ्या घरी येऊन शिक्षकांनी माझ्या मुलाला शिकवावं, त्या ठिकाणी उत्पन्न चांगलं मिळू शकतं. आपल्याकडे अजून हा प्रकार जास्त मोठ्या प्रमाणात सुरू झालेला नाही, पण येत्या काळात होऊ शकेल. इंजिनिअरिंग, मेडिकल, अलाइड हेल्थ सायन्स, पॅरामेडिकल, NDA, BA, BCom, BSc, टीचिंग याशिवाय अजून इतर कोर्सेसही 12वी नंतर उपलब्ध आहेत. त्यामध्ये फॉरेन लँग्वेज हा खूप चांगला कोर्स आहे. त्यामध्ये तुम्ही ट्रान्सलेटर होऊ शकता, इंटरप्रिटर होऊ शकता. याबद्दल एक स्वतंत्र व्हिडिओ मी मागे केला होता, पाहिल्यानंतर त्यातून जास्त माहिती मिळेल. जर्नलिझम, हॉटेल मॅनेजमेंट, रुरल डेव्हलपमेंट, इव्हेंट मॅनेजमेंट देखील खूप महत्व आलेले. प्रोग्राम घडवून आणायचे, सगळे अरेंजमेंट करायची, त्यातही पैसा चांगला मिळतो, एक बिझनेस आहे तो देखील. त्यात कोर्सेस उपलब्ध आहेत. फायनान्स मॅनेजर, टुरिझम, होम सायन्स, फायर सेफ्टी आणि फॅशन डिझायनिंग हे जे कोर्सेस आहेत हे कोर्सेस देखील तुम्हाला 12वी नंतर, म्हणजे कॉमर्स केले, सायन्स केले का आर्ट्स केले हे महत्वाचं नाही, हे कोर्सेस सगळ्यांना करता येतात. त्याचप्रमाणे BFM फायनान्स मॅनेजमेंट, BMS मॅनेजमेंट स्टडीज आणि LLB हा LLBचा कोर्स देखील अत्यंत महत्वाचा आहे. किती वकील जरी गल्लीबोळा दिसत असतील तर यात करिअर करायला खूप मोठा वाव आहे. जो या करिअरला वाहून घेईल, मनापासून काम करेल, LLB करताना प्रामाणिकपणे 3 वर्ष अभ्यास करेल तर त्याची करिअर चांगली होते, वकिली चांगली चालते. आज तुम्ही पाहिलं तर कुणाची वकील चालताना दिसते. ज्याला 10वीला, 12वीला, डिग्रीला, BAला मार्क्स चांगले नाही पडले त्यांनी देखील LLB केल्यानंतर आपलं नाव कमावलेलं आहे, नाव काढलेलं आहे. ही करिअर अतिशय चांगली आहे. 12वी नंतर LLB सुरू करता येतं. 5 वर्षाचा कोर्स असतो. त्यासाठी प्रवेश परीक्षा आहेत. प्रवेश परीक्षेनुसार तुम्हाला प्रवेश दिला जातो. याशिवाय तुम्हाला 4 वर्ष मुदतीच्या 4 वर्षाचा कालावधी असलेल्या ड्युएल डिग्रीज एकाच वेळेस 2 डिग्र्या घेता येतात. मी आधी 1 डिग्री करायची 3 वर्ष, पुढे परत 2 वर्ष किंवा 3 वर्ष दुसरी डिग्री करायची. तसं करण्यापेक्षा एकाच वेळेस तुम्ही ऍडमिशन घेऊन सलग 4 वर्षात 2 डिग्र्या मिळवू शकता. उदाहरणार्थ BA BEd एकत्र सोय आहे काही कॉलेजमध्ये. BSc BEd, BA LLB, BBM LLB, BBA LLB अशा ह्या 4-5 डबल डिग्र्या, ड्युएल डिग्रीज तुम्हाला एका वेळेस वेळ वाचत्यामध्ये आणि 2 डिग्र्या मिळतात आणि याशिवाय शेवटी सगळ्यांसाठी, सगळ्या फॅकल्टीच्या विद्यार्थ्यांसाठी, आर्ट्स कॉमर्स सायन्सच्या विद्यार्थ्यांसाठी प्रोफेशनल कोर्सेस उपलब्ध आहेत. तुम्हाला जर काही वेगळं करून दाखवायचं असेल, कष्टकरी तयारी असेल, शून्यातून अभ्यास करायची इच्छा असेल तर या प्रोफेशनल कोर्सेसमध्ये CMA, CA आणि CS म्हणजे चार्टर्ड अकाउंटंट, कॉस्ट अकाउंटंट, कंपनी सेक्रेटरीचे कोर्सेस आहेत. 3 ते 4 वर्षाचा कालावधी लागतो. कोर्सेसला ऍडमिशन घेतल्यानंतर कळेल हे कोर्सेस कसे आहेत ते. याबद्दल एक व्हिडिओ मी यापूर्वी केलेला आहे. कोणी काय तो पाहिला नसेल पाहिलं तर पहा. इंजिनिअरिंगला प्रवेश घ्यायचा असेल तर तुम्हाला 12वी सायन्स नंतर JEE ॲडव्हान्स, पिलानीची BITS, VIT युनिव्हर्सिटी, BIT SAT SAT, COMEDK, IPU
CET, मणिपाल युनिव्हर्सिटी, AMU या प्रवेश परीक्षा किंवा महाराष्ट्राची MHCET या प्रवेश परीक्षांना तुम्हाला बसावं लागेल आणि त्यात तुमची गुणवत्ता सिद्ध करावी लागेल. गुणवत्तेनुसारच तुम्हाला इंजिनिअरिंगला प्रवेश मिळेल. जेईचा जो स्कोर आहे तो सगळ्या राज्यामधल्या सगळ्या विद्यापीठामध्ये स्वीकारला जातो. म्हणजे इंजिनिअरिंग जाण्यासाठी जेई करणं चांगलं आहे. जेई जमणार नसेल तर महाराष्ट्र सरकार जी आहे MHCET ही परीक्षा देखील तुम्हाला इंजिनिअरिंगचं दार उघडं करून देईल. मेडिकल प्रवेश परीक्षेसाठी तुम्हाला सगळ्यात महत्त्वाची परीक्षा किंवा नीट NEET किंवा JIPMER, COMEDK, CMC लुधियाना, CMC वेल्लोर, मणिपाल MBBS या प्रवेश परीक्षा द्याव्या लागतील. MBBS ला मात्र ह्या नॅशनल लेवलच्या परीक्षा दिल्या तरच प्रवेश मिळेल. इंजिनिअरिंग सारखी मेडिकलसाठी महाराष्ट्र गव्हर्नमेंटची प्रवेश परीक्षेची सोय नाही, कुठल्याच राज्यात नाही. भारतभर सर्वांना एकच कॉमन 4-5 ज्या आहेत त्या 4-5 कॉमन ज्या परीक्षा त्याच द्याव्या लागतात. त्याशिवाय मेडिकलला प्रवेश मिळू शकत नाही. या परीक्षा दिल्यावर तुम्हाला MBBS आणि BDS या कोर्ससाठी प्रवेश मिळतो. मग अशी मी NDAचा पण उल्लेख केला पहा. तर NDA मध्ये जे आहे त्यामध्ये तुम्हाला आर्मी आणि एअरफोर्स आणि इंडियन नेव्ही या ठिकाणी तुमच्या करिअरला तुम्हाला सुरुवात करता येते पहा. इंडियन नेव्हीमध्ये BTech हा 4 वर्षाचा कोर्स तुम्हाला करावा लागतो. या परीक्षेबद्दलची माहिती upsc.government.in यावर पाहायला मिळेल. या NDA बद्दलचा स्वतंत्र व्हिडिओ मी केलेला आहे. त्यामध्ये संपूर्ण माहिती डिटेलमध्ये दिलेली आहे. इंडियन नेव्हीसाठी BTech जे आहे त्या BTechचा कोर्ससाठी एक एंट्री स्कीम आहे. ती माहिती तुम्हाला नौसेना भारती.nic.in या साईटवर मिळू शकेल. इंडियन नेव्ही सेलर्स रिक्रुटमेंटसाठी 24 वर्षाचा ट्रेनिंग प्रोग्राम INS चिल्का आणि त्यानंतर प्रोफेशनल ट्रेनिंग दिलं जातं. त्याची माहिती वरील साईटलाच म्हणजे नौसेना भारती.nic.in वर मिळू शकेल. नॉटिकल सायन्स मधला डिप्लोमा आणि BSc हा देखील चांगला कोर्स आहे पहा. त्यासाठी तुम्हाला imu.edu.in या वेबसाईटला भेट द्यावी लागेल. तपशीलवार माहिती मिळेल. ॲग्रिकल्चर मधली डिग्री, पोस्ट ग्रॅज्युएशन, PhD याची माहिती डिटेल icar.org.in या साईटवर मिळेल. हॉटेल मॅनेजमेंट देखील एक चांगली करिअर आहे. 12वी नंतरच तुम्हाला याचा कोर्स करता येईल. ऑल इंडिया लेव्हलला त्याची ऍडमिशनची परीक्षा घेतली जाते, ऍडमिशन टेस्ट घेतली जाते. NCHMCT JEE असं त्या परीक्षेचं नाव आहे आणि त्याची तपशीलवार माहिती NCHMCT.org या साईटवर मिळू शकेल. फॅशन डिझायनिंग ची देखील प्रवेश परीक्षा अखिल भारतीय पातळीवर घेतली जाते. तर परीक्षेचं नाव आहे AIEED आणि माहिती 4 वर्षाच्या कोर्सची माहिती तुम्हाला AIEED.com वर मिळू शकेल. फॅशन डिझायनिंगच्या परीक्षा ज्या आहेत त्या वेगवेगळ्या विद्यापीठांच्या, वेगवेगळ्या कॉलेजच्या, वेगवेगळ्या इन्स्टिट्यूशनच्या वेगवेगळ्या आहेत. पण ऑल इंडियाची जर परीक्षा तुम्ही पास झाला तर तुम्हाला फॅशन डिझायनिंगच्या कुठल्याही कोर्सला सहज प्रवेश मिळू शकेल. LLB जे आहे, मग मी उल्लेख केला LLB थोडं जास्तच बोललो, तर LLB साठी देखील तुम्हाला एंट्रन्स एक्झाम आहे पहा. त्यांची ऑल इंडिया लॉ एंट्रन्स परीक्षा जी आहे ते नाव आहे परीक्षेचं AILET. याची माहिती NLU दिल्ली DELHI.ac.in वर मिळू शकेल. ऑल इंडिया लॉ एंट्रन्स टेस्ट. तसंच कॉमन लॉ ऍडमिशन टेस्ट जी आहे ती CLAT.ac.in वर माहिती जी मिळेल. लॉ स्कूल ऍडमिशन टेस्ट इंडिया त्याची माहिती PEARSONVUE India.com या साईटवर मिळेल. किंवा लॉईड एंट्रन्स टेस्ट LET याची माहिती LLOYD lawcollege.com LLOYD या साईटवर याची माहिती मिळू शकेल. त्याशिवाय यातली कुठली परीक्षा दिल्याशिवाय तुम्हाला लॉला ऍडमिशन मिळणार नाही. मी फक्त एकच परीक्षा नाही, त्यात वेगवेगळ्या 4-5
एंट्रन्स टेस्ट आहेत. कुठल्या तरी परीक्षे मार्गे तुम्हाला LLB ला ऍडमिशन नक्की मिळू शकेल. आणि शेवटच्या या ठिकाणी एक माहिती सांगते, म्हणजे मर्चंट नेव्ही. मर्चंट नेव्हीची एक माहिती नाहीये आपल्यापैकी बऱ्याच जणांना. यासाठी मी ह्याच्यावर स्पेशल स्वतंत्र व्हिडिओ केलेला आहे, युट्यूबवर आहे, तो बघा. त्यासाठी डिटेल माहिती दिलेली आहे, काय फायदा होतो, काय पगार आहे, किती फी आहे, कुठल्या संस्था आहेत. ते मर्चंट नेव्ही जे आहे त्याला मेरीटाईम असं म्हटलं जातं. तर मेरीटाईम अभ्यासक्रमासाठी इंडियन मेरीटाईम युनिव्हर्सिटी, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया यांच्याकडून ऍडमिशन टेस्ट घेतली जाते. ही ऑल इंडिया लेव्हलची टेस्ट आहे आणि सगळ्या मेरीटाईम कॉलेजेसमध्ये, इन्स्टिट्यूटमध्ये तुम्हाला त्याच्या सहाय्याने प्रवेश मिळतो. काही मर्चंट नेव्हीच्या इन्स्टिट्यूट स्वतःच्या वेगळ्या परीक्षा घेतात. त्यासाठी या इंडियन मेरीटाईम युनिव्हर्सिटी गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचा वेब ॲड्रेस आहे imu.edu.in. म्हणजे 12वी नंतर काय काय करता येईल हे देखील आपण आता पाहिलेलं आहे. अगदी थोडक्यात पाहिलेलं आहे. डिटेल पाहायचं म्हणल्यावर त्याला खूप 10-15 तास लागतील. ते 17वी एडिशन माझी येणार आहे, त्या सगळे मी डिटेल दिलेलं आहे. आता यानंतर आपण जाताच पाहून घेऊ की पदवीनंतर काय करता येऊ शकतं. आता 10वीलाच ठरलेलं असतं आपलं काय करायचं, काय व्हायचं पुढं. तरी 12वीला मध्ये आपण प्रश्न निर्माण केला. आता पदवीनंतर होऊ नये निर्माण, तरी निर्माण होतो प्रश्न की आता काय करू. BCom झालो, BA झालो, BSc झालो, पुढं काय करता येऊ शकेल. त्याबद्दल थोडक्यात माहिती पाहूया, काय हरकत आहे, चालेल ना. पदवीनंतर BCom नंतर पुढं काय पाहू आपण आधी. सर्व रस्ते रोमकडे जातात या म्हणीप्रमाणे हल्ली बहुसंख्य विद्यार्थी कॉमर्स शाखा निवडताना दिसतात. काय कारण असेल. मेडिकल इंजिनिअरिंग सारखी झंझट नाही आणि त्यांच्यापेक्षा जास्त पैसे मिळवता येतो असं तर नसेल. अगदी 10वीला बोर्डाच्या मेरिट लिस्टमध्ये येणारे काही विद्यार्थीही कॉमर्स शाखेकडे वळताना दिसत आहेत. आज कॉमर्स शाखा आहेच तसे कामधेनूसारखी. काही जणांनी BCom नंतर काय करायचे हे 11वीला प्रवेश घेतानाच निश्चित केलेले असते. 11वी कॉमर्सचं प्रवेश ठरलं असतं की BCom करायचं आणि BCom झाल्यावर काय करायचं. त्यांचे करावं तेवढं अभिनंदन थोडंच आहे. पण अनुभव असा आहे की बरेच जण आंधळेपणानेच या शाखेकडे वळताना दिसतात. कुठेच जावयास मिळालं नाही किंवा मित्र तिकडे गेला म्हणून किंवा इलाज नाही म्हणून विचार न करता विद्यार्थी या शाखेकडे वळताना दिसतात. आणि BComची पदवी प्राप्त झाली तरी काय करायचं हे निश्चित झालेलं नसतं. गेल्या 30-32 वर्षात प्राध्यापक या नात्याने मी अनेक विद्यार्थ्यांच्या मनाचा कानोसा घेण्याचा प्रयत्न केला. परंतु अगदी तुरळक उदाहरणं सोडली तर बरेच विद्यार्थी आपल्या भावी करिअरबद्दल अंधारातच दिसतात. वास्तविक पाहता हल्लीचं जग अतिशय वेगवान स्पर्धेत झालं आहे. तुम्हाला जाणते स्पर्धा. आज प्रत्येक क्षेत्रात तीव्र स्पर्धा वाढली आहे. या बाबतीत मध्यंतरी एका नियतकालिकात अत्यंत बोलकी अशी 3 व्यंगचित्र माझ्या पाहण्यात आली. एका चित्रात लांबच लांब रांग दाखवली होती आणि ती होती एका शिशु मंदिरापुढे, बालवाडी पुढे, मॉन्टेसरी स्कूलच्या पुढे. त्यात एका नवविवाहित तरुणीस पाहून एक आजीबाई तिला विचारतात, अगं मुली, काल तुझं लग्न झालं, आज तू लगेच लाईन मध्ये, असं कसं. तेव्हा ती नवविवाहिता म्हणाली, अहो आजीबाई, लग्न काल झाले बरोबर, पण लग्न झालं म्हणजे उद्या पोरं होणारच की, आणि पोरं झाली म्हणजे त्यांना शाळेत घालावं लागणारच की. म्हणून मी प्रतीक्षा यादीवर नाव नोंदवण्यासाठी या लाईन मध्ये उभी आहे. उद्या पोर झालं की त्याला सहज प्रवेश मिळू शकेल, त्या नंबर नक्कीच लागेल. दुसरं एक चित्र होतं अशाच एका लाईनचं, पण ही लाईन होती डोंगराकडे जाणारी. तो हातात रॉकेलचा डबा घेतलेला ग्रस्त त्या लाईन मधल्या एकाला विचारतो, का हो रॉकेलचे नाही हीच का. तेव्हा तो ग्रस्त उत्तरतो, छे ही लाईन आत्महत्या करणाऱ्यांची आहे. तिसरं चित्र होतं मिठाईच्या दुकानापुढच्या लाईनचं. त्या लाईन पुढे एक जरा जर्जर झालेल्या आजीबाई उभ्या होत्या. त्यांच्या ओळखीच्या एका बाईनं विचारलं, आजीबाई आज इकडं कुठं. असं विचारलं आजीबाई म्हणाल्या, काय सांगू बाई, आज माझ्या नातीनं माझ्या डोक्यावरचं ओझं हलकं केलं. तिला 12वीला चक्क 105% मार्क्स मिळाले. मेडिकलची ऍडमिशन नक्की झाली. म्हणजे पूर्वी इंटर सायन्स नंतर मेडिकलला ऍडमिशन मिळत असते आणि त्यावेळेस तुमचे मार्क्स हिशोबात विचारात घेतले जात होते. 11वीचे मार्क्स, इंटर सायन्सचे मार्क्स, त्यावेळेसची गोष्ट आहे ही. म्हणजे 12वीला त्यावेळेस चक्क 105% मार्क्स मिळाले. मी त्यावेळेस काही एंट्रन्स एक्झाम नव्हत्या म्हणून. पण 105% कसे, तो विचार सोडा, व्यंगचित्रातला भाग आहे हा. तेवढ्यात मागून एक आवाज आला, अहो आजीबाई पुढे सारखा, ही सगळी लाईनच 105% वाल्यांची आहे. आला का प्रश्न. काय दाखवतात 3 व्यंगचित्र. विनोदाचा भाग सोडा, खूप गंभीर मुद्दा, गंभीर गोष्ट 3 व्यंगचित्रात आलेली आहे. ही व्यंगचित्र म्हणजे वस्तुस्थितीचा बोलका पुरावा आहे. आज स्पर्धाच इतकी तीव्र वाढलेली आहे की जन्मापासून आत्महत्या करण्यासाठीही लाईन लावावी लागते. आज कोणत्याही क्षेत्रात गेलात तरी तुम्हाला स्पर्धेला तोंड द्यावं लागेल.
त्याशिवाय एक पाऊलही तुम्ही पुढे सरकू शकणार नाही. परंतु आपल्याला कोणत्या क्षेत्रात जावायचे आहे, त्या क्षेत्रात स्पर्धा किती आहे, आपल्याला काय झेपेल, आपली आवड काय आहे, आपल्याला काय रुचेल याचा सांगोपांग विचार करून त्याची निवड करायला हवी. आणि एकदा निवड केल्यानंतर भैरगोल भिंगातून सर्व सूर्यकिरण गेल्यानंतर ज्याप्रमाणे ते एकत्र होऊन लाकुडी सहज जाळू शकतात, त्याप्रमाणे आपल्या सर्व चित्तवृत्ती एकाग्र करून आपल्या निवडलेल्या ध्येयावर आपलं लक्ष पूर्णपणे केंद्रित करावयास हवे. म्हणजे मग कसलंही ध्येय असेल तरी त्यात यश हे निश्चितच मिळतं. आता आपल्यापैकी बरेच जण बीकॉम झालेले असतील किंवा काही जण होऊ घातलेले असतील. बीकॉम नंतर पुढं काय असा प्रश्न तुम्हाला भेडसावत असेल तेव्हा आपल्याला थोडंफार मार्गदर्शन व्हावं हा या व्हिडिओचा उद्देश आहे. पण हा व्हिडिओ ऐकताना की ऐकण्यापूर्वी एक गोष्ट मात्र लक्षात ठेवायला हवी की यातलं कुठलंही क्षेत्र किंवा कुठलाही व्यवसाय किंवा कुठलाही अभ्यासक्रम निवडताना या व्हिडिओतली माहिती लक्षात ठेवा. थोरा मोठ्यांचा सल्ला घ्या, इतर अनुभवी व्यक्तींना भेटा, पण निर्णय मात्र स्वतःच घ्या. निर्णय असा घ्या की नंतर स्वतःवर पश्चाताप करण्याची वेळ येऊ नये. आजच्या धावपळीच्या वेगवान आणि स्पर्धात्मक जगात अचूक आणि तोही त्वरित निर्णय घेण्याला फार महत्व आहे आणि तोच या जगात टिकू शकेल. त्यावरच जीवनाचं सारं यश अवलंबून आहे. बीकॉम नंतर कुठले कोर्सेस उपलब्ध आहेत ते थोडक्यात मी पुढे सांगत आहे. डिटेल सगळी माहिती माझ्या पुस्तकात तुम्हाला वाचायला मिळेल. ती काय मी तर सांगू शकत नाही, शक्यही नाहीये ते. बीकॉम नंतर तुम्ही एमकॉम करू शकता, प्रवेश परीक्षा देऊन MBA करू शकता किंवा LLB करू शकता. बीकॉम नंतर करायचे LLB चा कालावधी फक्त 3 वर्ष आहे, 12वी नंतर 5 वर्ष आहे. आणि एमकॉम नंतर पुढे तुम्हाला PhD करता येतं. तुम्ही MCA देखील करू शकता, मास्टर इन कॉम्प्युटर ऍप्लिकेशन, किंवा पदवीनंतर डायरेक्ट नोकरीसाठी प्रयत्न करू शकता. सरकारी क्षेत्रामध्ये तुम्हाला MPSC, UPSC, आर्मी, नेव्ही, एअरफोर्स, खाजगी क्षेत्र, कंपन्या, बँका या ठिकाणी नोकऱ्या मिळू शकतात. त्या संदर्भात जाहिराती वर्तमानपत्रात आणि एम्प्लॉयमेंट न्यूज मध्ये येत असतात. तुमच्यापैकी ज्या विद्यार्थ्यांनी BA केलेलं आहे त्यांचं देखील मनपूर्वक अभिनंदन. BA ची पदवी देखील इतर कोणत्याही पदवीपेक्षा कमी महत्वाची नाही हे लक्षात ठेवा. न्यूनगंड येऊ देऊ नका. जरी या पदवीबद्दल तुमच्या कानावर कुत्सित शेर येत असतील तरी त्याकडे लक्ष देऊ नका. शेवटी पाहणाराची दृष्टी जशी असेल तसेच त्याला किंवा आपल्याला अवतीभोवतीचे जग दिसत असतं. हे समजण्यासाठी तुम्हाला एक उदाहरण सांगतो पहा. एका शहरात एका रस्त्याच्या दोन्ही बाजूला परस्परांच्या समोर उभ्या असलेल्या बिल्डिंग मधील तिसऱ्या मजल्यावरील फ्लॅट मध्ये 2 कुटुंबे राहत होती. एका फ्लॅट मध्ये नवविवाहित दाम्पत्य राहत होतं, तर दुसऱ्या फ्लॅट मध्ये पती पत्नी आणि त्यांची मुले बाळे राहत होती. रोज सकाळी या दुसऱ्या फ्लॅट मधील गृहिणी सकाळी लवकर उठून धुतलेले कपडे गॅलरीत वाळत घालीत असे. पहिल्या फ्लॅट मधील दाम्पत्य रोज सकाळी थोडे उशिराच उठत असे. जाग आल्यावर बेड मध्ये पडल्याच ते खिडकीतून बाहेर पाहत असत. तेव्हा त्यांना खिडकीच्या काचेतून समोरच्या फ्लॅटच्या गॅलरीत वाळत घातलेले कपडे दिसायचे. ते पाहून त्या नवविवाहित दाम्पत्यातील स्त्रीच्या तोंडून रोज उद्गार बाहेर पडायचे, काय बाई आहे, रोज कपडे धुते पण साडीवरचा डाग मात्र कधीच निघत नाही. एके दिवशी त्याचा नवरा लवकर उठला. काही काम नाही म्हणून त्याने खिडकीच्या काचा पुसून काढल्या. थोड्या वेळाने त्याच्या सौभाग्यवती उठल्या. त्यांना जाग आल्यानंतर पडल्याच खिडकीतून बाहेर पाहिलं आणि तिच्या तोंडून आश्चर्योद्गार बाहेर पडला, हो हा, आज मात्र साडीवर डाग नाही बरं का. परंतु मित्रांनो, वस्तुस्थिती अशी होती की साडीवर डाग कधीच नव्हता. डाग होता तो त्यांच्या खिडकीवरच्या काचेवर. त्यामुळे त्यातून पाहताना तिला समोरच्या गॅलरीत साडीवरचा डाग दिसत होता. तेव्हा मित्रांनो, जगाकडे पाहताना तुमची दृष्टी आणि जग यामध्ये कसल्याच काचेचा पडदा आणू नका किंवा डाग असलेल्या किंवा रंगीत काचा आणू नका. स्वच्छ दृष्टीने जगाकडे पहा आणि बघा, तुम्हालाही दिसेल की जग खूप सुंदर आहे. त्यात तुम्हालाही करिअर करण्यास खूप वाव उपलब्ध आहे. जग तुमचेही स्वागत करण्यास उत्सुक आहे. जर BA ला तुम्ही इकॉनॉमिक्स, भूगोल, इंग्रजी, हिस्ट्री, पॉलिटिक्स, सोशॉलॉजी हे विषय घेतले असतील तर तुम्हाला जरा जास्तच वाव उपलब्ध आहे. BA नंतर पुढील कोर्सेससाठी वाव उपलब्ध आहे. अधिक माहिती पुढे काय या पुस्तकात बघा. BA नंतर तुम्ही B.Ed करू शकता, MA करू शकता, LLB करू शकता,
MA नंतर PhD करता येतं. MCA देखील तुम्ही करू शकता, मास्टर इन कॉम्प्युटर ऍप्लिकेशन. तुम्हाला प्रवेश मिळू शकतो या कोर्सला, किंवा मग नोकरीसाठी प्रयत्न करू शकाल. BA नंतर नोकऱ्या मिळतात, अगदी चांगल्या नोकऱ्या, IAS सारख्या. मग अशी उल्लेख केला होता 12वीच्या वेळेस मी. IAS देखील तुम्हाला करिअर करता येईल. वाचन तुमचं भरपूर झालेलं असतं आणि त्या ज्ञानाचा उपयोग तुम्हाला होईल निवड होण्यासाठी. फक्त कॉन्फिडन्स, आत्मविश्वास बाळगा. यानंतर आपण BSCच्या बाबतीत माहिती पाहूया थोडक्यात. मित्रांनो, BSC नंतरही पुढे अनेक अभ्यासक्रम, नोकरीच्या संधी आणि स्वयंरोजगारास भरपूर वाव आहे. आपण जरी BSc झाला असला तरी आपल्याला MSc, PhD या कोर्सेस शिवाय चार्टर्ड अकाउंटंट, कॉस्ट अकाउंटंट, कंपनी सेक्रेटरी, चार्टर्ड फायनान्शियल अनालिस्ट, चार्टर्ड सर्टिफाईड अकाउंटंट इंग्लंड आणि सर्टिफाईड पब्लिक अकाउंटंट USA हे अभ्यासक्रम जर भरपूर कष्ट करणे तयारी असेल तर तुम्हालाही पूर्ण करता येतील आणि नंतर स्वतंत्र व्यवसाय करता येईल. परंतु या अभ्यासक्रमांना प्रारंभ करण्यापूर्वी तुम्हाला त्या संस्थांच्या प्रवेश परीक्षा मात्र उत्तीर्ण कराव्या लागतील. तसेच तुम्हाला LLB, कॉम्प्युटर प्रोग्रामिंग, गव्हर्नमेंट डिप्लोमा इन कोऑपरेशन अँड ऑडिटिंग हे अभ्यासक्रम करून स्वतंत्र व्यवसाय करता येईल. किंवा MBA करता येईल तुम्हाला, डिप्लोमा इन लेबर अँड वेलफेअर लॉ, डिप्लोमा इन लेबर मॅनेजमेंट, डिप्लोमा इन टॅक्सेशन, डिप्लोमा इन इनडायरेक्ट टॅक्सेस, मास्टर इन सोशल वर्क, बॅचलर ऑफ टुरिझम, डिप्लोमा इन इंटरनॅशनल ट्रॅव्हल अँड टुरिझम, बॅचलर ऑफ लायब्ररी सायन्स, बॅचलर ऑफ जर्नलिझम, बॅचलर ऑफ एज्युकेशन म्हणजे BEd मग उल्लेख केलाय, रोड ट्रान्सपोर्ट मॅनेजमेंट, डिप्लोमा इन ॲडव्हर्टायझिंग अँड मार्केटिंग, बॅचलर इन फिजिकल एज्युकेशन, डिप्लोमा इन इम्पोर्ट अँड एक्सपोर्ट मॅनेजमेंट हे अभ्यासक्रम पूर्ण करून नोकरीच्या चांगल्या संधीही प्राप्त होतील. तुम्हाला देखील केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या IAS, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या राजपत्रित अधिकाऱ्यांच्या, स्टाफ सिलेक्शन कमिशनच्या ऑडिटर्सच्या, बँकांच्या प्रोबेशनरी ऑफिसर परीक्षांना बसून सरकारी क्षेत्रात तसेच कंपनी सेक्टरमध्ये आणि परराष्ट्रातील नोकरीच्या चांगल्या संधी उपलब्ध होऊ शकतील. अधिक माहितीसाठी मगाशी सगळ्यांना सांगितल्याप्रमाणे तुम्हालाही सांगतो की तुम्ही ते पुढे काय पुस्तक वाचा, किंवा Amazonवर माझं जुनी एडिशन आहे, इंग्रजी मधलं पुस्तक उपलब्ध आहे. गेटवे टू सक्सेसफुल करिअर्स असं पुस्तकाचं नाव आहे. सगळ्या जगात ते पुस्तक उपलब्ध आहे Amazonच्या द्वारे सगळ्या देशांमध्ये. ते पुस्तक जमलं तर Amazonवर वाचा. किंडलचे मेंबर असेल तर मला वाचता येईल फ्री ऑफ कॉस्ट, किंवा नाहीतर मग विकत घ्यावं लागेल. मित्रांनो, BA नंतर काय, BCom नंतर काय, BSc नंतर काय हे आपण थोडक्यात पाहिलंय. पण BCA झाल्यावर काय करता येईल? BCA देखील पदवीच आहे ना. BCA झालं तुम्हाला MCA करता येतं, MBA करता येतं. MSc झाल्यावर MSc जर कॉम्प्युटर सायन्स असेल तर PhD करता येईल, नोकरी मिळू शकते. BBA आणि BBM नंतर MBA, LLB, PhD किंवा नोकरी. LLB नंतर काय करता येईल? LLB देखील पदवीच आहे ना. पदवीनंतर काय आपल्या व्हिडिओचा विषय आहे. LLB नंतर तुम्हाला नोकरी मिळू शकते लगेच, किंवा तुम्ही स्वतःची स्वतंत्र प्रॅक्टिस सुरू करू शकता. बार कौन्सिलची नियमावली पाळून योग्य ते लायसन्स परमिशन मिळवून. LLM करता येतं, DTL आणि DLL करता येतं. BE झाल्यावर काय करता येईल? BE किंवा BTech. BE किंवा BTech ही देखील पदवीच आहे. मग पदवीनंतर काय? एक तर तुम्ही MTech करू शकता किंवा MBA करू शकता. BE नंतर MTech करण्यापेक्षा MBA करणं खूप फायदेशीर ठरतं. पहा, कंपन्यांना मॅनेजमेंट आणि इंजिनिअरिंग असं कॉम्बिनेशन खूप हवंसं असतं. किंवा डायरेक्ट BE नंतर देखील तुम्हाला कंपन्यात चांगला जॉब मिळू शकतो. काही जण म्हणतात MBBS नंतर काय? MBBS पण डिग्रीच आहे ना. MBBS नंतर तुम्ही MS करू शकता किंवा MD करू शकता, किंवा स्वतःची स्वतंत्र प्रॅक्टिस सुरू करू शकता. किंवा MBBS झाल्याने देखील नोकऱ्यांच्या संधी उपलब्ध आहेत. सरकारी क्षेत्रात खूप संधी आहेत. BEd आणि BPEd झाल्यावर काय करता येईल? BEd किंवा BPEd झालं तुम्हाला एकतर MEd किंवा MPEd करता येईल, किंवा त्यानंतर पुढे जाऊन PhD करता येईल. किंवा BEd आणि BPEd या क्वालिफिकेशन देखील तुम्हाला शाळा कॉलेजेसमधून नोकऱ्या मिळू शकतील. पोस्ट ग्रॅज्युएशन झाल्यावर काय करता येईल? MA केलं, MCom केलं, MSc केलं तर MBA केल्या कोणी जात नाही. तर तुम्ही तुमच्यासाठी कॉलेजेसमध्ये, विद्यापीठामध्ये लेक्चरर, असोसिएट प्रोफेसर होण्यासाठी तुम्हाला SET, SET किंवा NET, NET किंवा PhD या परीक्षा SET आणि NET
ह्या एंट्रन्स एक्झाम आहेत, क्वालिफाईड एक्झाम आहेत. त्यात तुम्हाला योग्य ते मार्क्स पडले तर तुम्ही लेक्चरर आणि प्रोफेसर होण्यासाठी पात्र ठरता. अर्थात उपलब्ध असलेल्या व्हेकन्सीनुसार, इंटरव्ह्यूतल्या परफॉर्मन्सनुसार. PhD असले, सेट आणि नेटवर जर PhD केला असेल तर तुम्हाला प्रथम प्रेफरन्स दिला जाईल. आता ग्रॅज्युएट नंतर नोकऱ्याबद्दल उल्लेख केला आपण. आता पदवी झाली बाज आहे. सगळ्या आर्ट्स नंतर कॉमर्स, सायन्स नंतर पदवी, सगळ्यांना नोकरीची गरज असते. काही नोकऱ्या शोधतात. नोकऱ्यांसाठी कुठं संधी आहे ती थोडक्यात माहिती सांगतो बा. मागाशी उल्लेख केलेला आहे. अधिक माहिती पुढे काय या पुस्तकात मिळेलच. UPSC युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन यांच्या IAS, IPS, IFS, इन्कम टॅक्स इन्स्पेक्टर, एक्साईज इन्स्पेक्टर, कस्टम इन्स्पेक्टर या परीक्षा असतात. त्यांची जाहिरात एम्प्लॉयमेंट न्यूजमध्ये येते. दरवर्षी परीक्षा होतात. प्रेस्टिजियस करिअर आहे ही. याची माहिती माझ्या स्वतंत्र व्हिडिओ दिलेली आहे मी. यापूर्वी व्हिडिओ केलेला आहे मी. यूट्यूबवर उपलब्ध आहे. त्या डिटेल माहिती दिली आहे. तिन्हीच्या IAS, IPS, IPS परीक्षे संपूर्ण कशी तयारी करायची, काय अभ्यासक्रम आहे, कुठली पुस्तकं वापरायची वगैरे. तसंच MPSC महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशन, डेप्युटी कलेक्टर, डेप्युटी कमिशनर ऑफ पोलीस, तहसीलदार, म्युनिसिपल चीफ ऑफिसर, RTO, PSI या पदांच्या निवडीसाठी MPSC कडून देखील दरवर्षी एक कॉमन एंट्रन्स एक्झाम, कॉम्पिटिटिव्ह एक्झाम घेतली जाते. मी तुम्हाला MPSC मार्फत, UPSC मार्फत सरकारी नोकरी मिळू शकते. तसंच स्टाफ सिलेक्शन कमिशन SSC यांच्या मार्फत मगाशी म्हणलं UPSC कडून घेतलं तर इन्कम टॅक्स इन्स्पेक्टर, एक्साईज इन्स्पेक्टर, कस्टम इन्स्पेक्टर, परंतु आता ते बदलून ते SSC कडे आलेले स्टाफ सिलेक्शन कमिशन कडे. इन्स्पेक्टर ऑफ सेंट्रल एक्साईज, इन्कम टॅक्स इन्स्पेक्टर, प्रिव्हेंटिव्ह ऑफिसर्स इन कस्टम, CBI सब इन्स्पेक्टर. CBI मध्ये डायरेक्ट ACP ची पोस्ट मिळत नाही. पण जर तुम्ही IAS केलं तर डायरेक्ट तुम्ही CBI मध्ये डायरेक्टर, संचालक किंवा कमिशनर म्हणून तुमची पोस्टिंग मिळू शकतं. पण तसं डायरेक्ट इकडून ओपनली त्यासाठी वेगळी परीक्षा नाहीये. वेगळी परीक्षा आहे CBI साठी, ती फक्त सब इन्स्पेक्टरसाठी आहे. सब इन्स्पेक्टरच्या पदापासून तुम्ही वर प्रमोशनने जाऊ शकता, डायरेक्टर CBI चे होऊ शकता. अशा आता म्हणजे केस मला तरी काही आढळलेली नाही. डिव्हिजनल अकाउंटंट अँड ऑडिटर्स, ज्युनियर इंजिनियर्स, फार्मासिस्ट, मेडिकल लॅब टेक्निशियन्स अशा विविध पदांसाठी स्टाफ सिलेक्शन कमिशन कडून कॉम्पिटिटिव्ह एक्झाम घेतली जाते. त्याचबरोबर बँकांसाठी तुम्हाला रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, स्टेट बँक ऑफ इंडिया किंवा अदर बँक्स ज्या आहेत त्यांच्यासाठी RBI ची ग्रेड B ऑफिसर्स एक्झाम ही महत्वाची परीक्षा भारतातली, किंवा SBI साठी SBI प्रोबेशनल ऑफिसर एक्झाम किंवा IBPS अदर बँक प्रोबेशनल ऑफिसर एक्झाम ह्यापैकी कुठली एक परीक्षा देऊन बँकात तुम्हाला ऑफिसर्सची डायरेक्ट एंट्री मिळते ऑफिसर म्हणून. याबद्दलचा व्हिडिओ मी यापूर्वी टाकलेला आहे. बँक ऑफिसर्स करिअर असा बघा, बघितला नसेल तर. किंवा कंबाईंड मेडिकल सर्व्हिसेस UPSC परीक्षा घेतली जाते upsc.government.in gov.government.in या साईटवर याची माहिती मिळेल. यामध्ये कंबाईंड मेडिकल सर्व्हिसेस, कंबाईंड इंजिनिअरिंग सर्व्हिसेस अशा स्वतंत्र परीक्षा घेतल्या जातात. त्याची माहिती त्याबाबतचा स्वतंत्र व्हिडिओ दिलेली आहे. नेट एक्झाम आणि सेट एक्झामचा मागाशी मी उल्लेख केला पोस्ट ग्रॅज्युएशन नंतर तुम्हाला ह्या परीक्षा देणं लेक्चरर होण्यासाठी, प्राध्यापक होण्यासाठी आवश्यक आहे. तर त्या नेटची माहिती, NET नेटची माहिती तुम्हाला UGC नेट, NET नेट online.in या वेबसाईटवर मिळेल. UGC नेट online.in. किंवा सेटची एक्झामची माहिती तुम्हाला सेट एक्झाम SCET सेट EXAM एक्झाम .UNIPUNE UNIPUNE.ac.in या साईटवर मिळू शकेल. MBA ही परीक्षा महत्वाची आहे. MBAचं ऍडमिशन देखील तुम्हाला एंट्रन्स एक्झाम देऊनच प्रवेश मिळू शकतो. तर त्यासाठी भारतातली महत्वाची परीक्षा MBAची आहे ती म्हणजे CAT. दरवर्षी घेतली जाते CAT CAT. आणि त्याची माहिती तुम्हाला IIMCAT.ac.in या वेबसाईटवर मिळेल. भारतीय पातळीवर ही परीक्षा घेतली जाते. त्याचप्रमाणे MHCET ही परीक्षा महाराष्ट्र पातळीवर घेतली जाते. त्यांची वेबसाईट आहे महासेट MAHACET.org. या साईटवर तुम्हाला त्या परीक्षेची डिटेल माहिती मिळेल. तसंच GMAT परीक्षा ही जागतिक पातळीवर घेतली जाते आणि ही परीक्षा पास झाली तुम्हाला जगातल्या कुठल्याही विद्यापीठामध्ये, अगदी भारतात देखील
प्रवेश मिळू शकतो. यातला स्कोर भारतात सुद्धा ऍक्सेप्ट होतो. या परीक्षेचं वैशिष्ट्य असं की भारताबरोबर तुम्हाला अमेरिकेमध्ये, इंग्लंडमध्ये प्रवेश घेण्यासाठी देखील संधी उपलब्ध होते. आणि या परीक्षेचा स्कोर 3 वर्ष तरी कमीत कमी चालतो एकदा परीक्षा दिल्यावर. या परीक्षेची वेबसाईट आहे mba.com, www.mba.com. आणि मित्रांनो, ह्या MBA एंट्रन्स एक्झाम किंवा इंजिनिअरिंग एंट्रन्स एक्झाम, मेडिकल एंट्रन्स एक्झाम यासाठी मी 3 वेगळे व्हिडिओज केलेले आहेत. ते यूट्यूबवर उपलब्ध आहेत. ते पहा. म्हणजे स्कॅट, GMAT, MSCT या परीक्षेची माहिती, त्यांची डिटेल, सिलेबस, तयारी कशी करायची, काय स्कोर आवश्यक आहे कमीत कमी मिळणं, कुठं कुठं स्कोर ऍक्सेप्ट होतात याची डिटेल माहिती दिलेली आहे. खरोखर जर तुम्हाला MBA करायचं असेल तर तुम्ही तो व्हिडिओ अवश्य ऐका. पुढे काय, या माझ्या पुस्तकात देखील त्याची माहिती आहेच. आता सध्या तुम्हाला युट्यूबवर ह्याचे व्हिडिओज उपलब्ध आहेत. मुद्दाम मी तुमच्यासाठी तयार केलेले आहेत. त्यांना पुस्तक बाजारात नसल्यामुळे शॉर्टमध्ये व्हिडिओ केलेले आहेत. मित्रांनो, अशा प्रकारे 10वी नंतर, 12वी नंतर किंवा पदवी नंतर तुम्हाला योग्य निर्णय घेता यावा म्हणून मी माझ्या परीने परंतु थोडक्यात माहिती देण्याचा प्रयत्न या व्हिडिओत केलेला आहे. तो तुम्हाला आवडला असेल तर त्याचा तुम्हाला निर्णय घेण्यासाठी उपयोग नक्कीच होईल. तुम्हाला योग्य निर्णय घेण्याची शक्ती परमेश्वर द्यावं आणि तुम्ही घेतलेल्या निर्णयाला तुम्ही चिटकून राहावे आणि त्यात तुमची करिअर अतिशय उत्कृष्ट घडो अशी मी तुम्हाला मनपूर्वक शुभेच्छा देतो. विश यू ऑल द बेस्ट. थँक यू व्हेरी मच. गॉड ब्लेस यू. टेक केअर.